नमस्कार. पडवळ अकॅडमी या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, कोविड-19च्या संसर्गजन्य परिस्थितीमुळे शिक्षण क्षेत्र जे आहे ते पूर्ण ढवळलेलं आहे. यामध्ये इयत्ता 10वी पाठोपाठ इयत्ता 12वीच्या परीक्षा रद्द करण्यात आलेल्या आहे. शिक्षण विभागाच्या निर्णयामुळे अनेक पालक आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अजूनही संभ्रम आहे की नक्की आता 10वीचं मूल्यमापन कशा पद्धतीचं असेल. इयत्ता 10वीच्या मूल्यमापनानंतर आमचा 11वीचा प्रवेश नक्की कोणत्या पद्धतीने असेल, असे असंख्य प्रश्न आजही विद्यार्थी आणि पालकांच्या मनामध्ये आहेत. आणि या मनातील प्रश्नांचा जो संभ्रम जो निर्माण झालेला आहे आपल्या सर्वांच्या मनामध्ये, तो दूर करण्याचा नक्कीच आपण या ठिकाणी प्रयत्न करतोय. आपल्याला सगळ्यांना माहिती की कोविड-19च्या परिस्थितीमुळे वर्षभर शाळा बंद होत्या आणि इयत्ता 10वी खऱ्या अर्थाने टप्प्याटप्प्याने 23 नोव्हेंबर पासून या पूर्ण महाराष्ट्रभर शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. आणि त्यामुळेच त्यांनी असंही म्हटलं होतं की जर आपलं शैक्षणिक वर्ष जर उशिरा सुरू होत आहे तर परीक्षा ज्या आहेत 10वीच्या त्या नियोजित 29 एप्रिल पासून सुरू होणार होत्या. पण दरम्यान या आधीच महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने निर्णय घेतलेला आहे की इयत्ता 10वीच्या परीक्षा या रद्द करण्यात आलेल्या आहेत. आणि 10वीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्यामुळे, कारण विद्यार्थ्यांच्या आयुष्यामधील इयत्ता 10वीची परीक्षा ही सगळ्यात महत्वाची आहे. आणि हीच परीक्षा जर रद्द झाली तर नक्की 11वीला ऍडमिशन कसं मिळवायचं हा प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये नेहमीच निर्माण झालेला असतो. यामुळेच शिक्षण विभागाने हा जो निर्णय घेतलेला आहे, पण याच्या अनुषंगाने ऍडव्होकेट कुलकर्णी यांनी हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल केली की परीक्षा रद्द करू नये, परीक्षा या घेतल्याच पाहिजे. आणि यावर निर्णय देताना हायकोर्टाने राज्य शासनाच्या शिक्षण विभागाला फटकारलं आणि सरळ सांगितलं की तुम्हाला जर परीक्षा घ्यायला जमत नसतील तर आम्ही परीक्षा घेतोय. परंतु याच अनुषंगाने, या निर्णयाच्या अनुषंगाने शिक्षण विभागाने त्यानंतर लगेच कारवाई करत इयत्ता 10वीच्या परीक्षा रद्द झालेल्या आहेत. याच्यानंतर त्याचं 10वीचं मूल्यमापन आणि 11वीच्या परीक्षेचे 11वीच्या प्रवेशाची सुसूत्रता कशी असेल या संदर्भात विविध शासन निर्णय काढलेले आहेत. आपल्या सगळ्यांना माहिती जो शासन निर्णय जो आलेला आहे म्हणजे 28 मे 2021चा जो शासन निर्णय शासनाचा जो आलेला आहे, तर यामध्ये प्रामुख्याने 10वीचं मूल्यमापन कसं करायचं, 11वीचा प्रवेश परीक्षा कशी असेल किंवा 11वीचा प्रवेश कसा घेतला जाईल या संदर्भात त्यांनी डिटेल्स मार्गदर्शन केलेलं आहे. विद्यार्थी आणि पालकांच्या मनामध्ये या सगळ्याविषयी प्रश्न निर्माणच आहे की आम्ही 10वीच्या परीक्षा म्हणजे मूल्यमापन कसं होणार आहे. तर या संदर्भात या सगळ्या गोष्टी मी सांगत आहे. मित्रांनो, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की विद्यार्थी आणि पालक यांच्या मनामध्ये असंख्य प्रश्न या निमित्ताने निर्माण झालेले आहेत. यामध्ये प्रामुख्याने 3 प्रश्न आहेत. यामधील पहिला जो प्रश्न आहे की इयत्ता 10वीचं आमचं मूल्यमापन कसं होणार आहे, कारण परीक्षा तर रद्द झालेल्या आहेत पण मूल्यमापन नक्की कसं होणार आहे. आम्ही परीक्षा जर दिलेल्या नाहीये तर त्याचं मूल्यमापन होईल कसं. दुसरा एक प्रश्न निर्माण झालेला आहे की 11वीचा आम्हाला प्रवेश घ्यायचा आहे, परीक्षा तर झाल्या नाहीयेत पण 11वीचा जो आमचा प्रवेश आहे तो नक्की प्रवेश कशा प्रकारे होणार आहे हा एक प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि तिसरा प्रश्न असा आहे की शासनाने असं म्हटलेलं आहे की 11वीचा प्रवेश घ्यायला आम्ही सीईटी घेणार आहोत, तर नक्की सीईटी कशी असेल, तिचा अभ्यासक्रम काय असेल, असे 3 प्रश्न प्रामुख्याने हे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेले आहेत. या तिन्ही प्रश्नाची उकल जी आहे ते आपण काढण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय. यामधील पहिला जो प्रश्न पडलेला आहे की आम्ही इयत्ता 10वीची परीक्षा दिलेली नाहीये तर आम्ही नक्की आमचं मूल्यमापन कसं होणार आहे. जो 28 मे 2021चा जो शासन निर्णय झालेला आहे त्यामध्ये स्पष्ट सूचना या संदर्भात दिलेल्या आहेत. यामधील प्रामुख्याने त्यांनी म्हटलेलं आहे की 10वीचं जे मूल्यमापन केलं जाईल ते मूल्यमापन 3 वेगळ्या पद्धतीने केलं जाईल. त्यामधील पहिली पद्धत आहे की इयत्ता 9वी मध्ये ज्या मुलांनी म्हणजे 9वीची जी अंतिम परीक्षा झालेली आहे आणि या अंतिम परीक्षेमध्ये ज्या मुलांना मार्क्स मिळालेले आहेत तर त्या मार्क्सच्या अनुषंगाने त्यांचं त्या मार्कांचं 50 मार्कांमध्ये कन्वर्ट केलं जाईल, म्हणजे 50 मार्कांमध्ये ते कन्व्हर्जन केलं जाईल. फॉर एक्झाम्पल आपण म्हणूयात की मराठी विषय आहे आणि मराठी विषयामध्ये एखाद्या विद्यार्थ्याला 9वीच्या अंतिम परीक्षेमध्ये जर 100 पैकी 80 जर गुण मिळालेले असतील तर त्या 80 गुणांचे 40 गुण म्हणजे 50% सरासरी ही 9वीची पकडली जाणार आहे. ती 9वीची सरासरी पकडल्यानंतर 30 मार्क्स जे आहेत म्हणजे 30 गुण जे आहेत तर ते 30 गुण प्रामुख्याने विद्यार्थ्यांनी जे इयत्ता 10वीच्या ज्या शाळा सुरू झाल्या होत्या, म्हणजे अगदी तुम्हाला माहिती की 23 नोव्हेंबर पासून ज्या शाळा सुरू झाल्या होत्या, तर या 23 नोव्हेंबर पासून ज्या काही शाळा सुरू झाल्या तर त्याच्यामध्ये काही शाळांनी सराव परीक्षा घेतल्या असतील, काही स्वाध्याय दिला असेल, गृहपाठ दिला असेल, काही स्वाध्याय कार्य दिलं असेल. तर हे लेखन स्वरूपाचे जे मूल्यमापन आहे त्या लेखन स्वरूपामध्ये जे काही झालेलं आहे तर याचे 30 गुण
त्यांनी घेतलेले आहेत आणि उर्वरित राहिलेले 20 गुण जे आहेत ते 20 गुण म्हणजे प्रामुख्याने जी त्यांची तोंडी परीक्षा असेल, प्रात्यक्षिक परीक्षा असेल याच्या माध्यमातून केली जाईल. म्हणजे आता एक प्रश्न आहे की तुमचा 10वीचा जो रिझल्ट बनवला जाईल इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचा, तर तो अशा प्रकारे असेल की 50 गुण जे आहे ते 50 गुण इयत्ता 9वीचे, 30 गुण जे आहेत ते इयत्ता 10वी मध्ये ज्या परीक्षा झालेल्या असतील त्या संदर्भात, आणि 20 गुण जे आहेत ते 20 गुण तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षाचे 100 मार्क जे आहेत तर त्याचं मूल्यमापन होणार आहे. आता एक प्रश्न मनामध्ये असाही पडला जाईल की 10वी मध्ये काही शाळांनी तर परीक्षाच घेतल्या नाहीयेत किंवा काही गृहपाठ स्वाध्याय कार्य असं काहीच झालेलं नाहीये. तर अशा वेळेस GR मध्ये स्पष्ट सूचना केलेल्या आहेत की अशा वेळेस विद्यार्थ्यांकडे तुम्ही त्यानंतर व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा इतर माध्यमातून तुम्ही मुलांचं त्यांना गृहकार्य द्यायचं आणि त्या माध्यमातून त्यांचे 30 मार्काचं कन्व्हर्शन करायचं आहे. काही शाळांनी परीक्षा 100 मार्काच्या घेतल्या असतील, काहींनी 80 मार्काच्या घेतल्या असतील, काहींनी 60-70 मार्काच्या घेतल्या असतील. पण या सगळ्या किती जरी मार्काच्या परीक्षा जरी विद्यार्थ्यांना घेतलेल्या असतील तर त्या सगळ्या परीक्षांचं 30 गुणांमध्ये कन्व्हर्जन करणं हे शासनाने या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता ज्या वेळेस हे सगळे गुण भरायचे असतील तर ते गुण भरताना बोर्ड ज्यावेळेस संगणक प्रणाली तयार करणार आहे, एक सॉफ्टवेअर विकसित केलेला आहे. या सॉफ्टवेअर मध्ये आता 9वीचे तुमचे जे गुण आहेत, अंतिम निकाल जो आहे तो अंतिम निकाल त्यामध्ये टाकण्याची किंवा त्यामध्ये फीड करण्याची तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे. तो ज्यावेळेस 9वीचा निकाल टाकला जाईल, मी मागाशी म्हटलं तुम्हाला की ज्यावेळेस एखाद्या विद्यार्थ्याला जर 80 गुण मिळाले असतील 100 पैकी, तर ज्यावेळेस त्या संगणक प्रणालीमध्ये, बोर्डाच्या संगणक प्रणालीमध्ये 80 गुण ज्यावेळेस टाकले जातील तर त्याचं ऑटोमॅटिकली 40 गुणांमध्ये रूपांतर त्या ठिकाणी केलं जाईल. त्यानंतर 30 गुण हे तुमचं मूल्यांकन जे आहे, म्हणजे मूल्यमापन जे आहे वार्षिक इयत्ता 10वीचं, तर त्याच्या आधारात 30 मार्क त्याच्यामध्ये फीडअप केले जातील आणि 20 गुण जे आहे ते तोंडी परीक्षा किंवा प्रात्यक्षिक परीक्षा माध्यमातून केले जातील. आता हे सगळं करत असताना तुमच्या मनामध्ये एक प्रश्नही निर्माण झालेला असेल की हे पारदर्शक होणार आहे का, किंवा या कशा पद्धतीने केलं जाईल. तर शासन निर्णयामध्ये त्यामध्ये स्पष्ट सूचना केलेली आहे की शालेय स्तरावर एक समिती निर्माण केली जाणार आहे. यामध्ये शाळेचा मुख्याध्यापक हा तिचा अध्यक्ष असेल, शाळेचा वरिष्ठ शिक्षक हा सचिव म्हणून कार्यभार पाहणार आहे आणि उर्वरित जे 5 शिक्षक जे आहेत ते म्हणजे अर्थात गणित, विज्ञान, इंग्रजी भाषा अशा विषयांचे जे विषय शिक्षक आहेत यांच्यानुसार ते केलं जाईल. तर अशी 7 सदस्यांची जी कमिटी आहे. आता ही प्रोसेस कशी असेल, ज्या वेळेस तुमचं इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करायचं असेल तर अशा वेळेस बोर्डाने सध्या त्यांच्या वेबसाईटवर तुमचा क्रमांक, म्हणजे तुमचा सीट नंबर जो आहे, तुम्ही जो फॉर्म भरला त्या विद्यार्थ्यांनी, त्या फॉर्म नुसार तुमचा सीट नंबर त्यांनी क्रिएट केलेला आहे आणि तो सीट नंबर आता बोर्डाच्या संकेतस्थळावर म्हणजे वेबसाईटवर आलेलाच आहे. आता या सीट नंबर नुसार ही कॉपी जी आहे ती प्रत्येक शाळांमध्ये उपलब्ध आहे. आपल्या विद्यार्थ्याचं नाव आणि सीट नंबर जो बोर्डाने आपल्याला पुरवलेला आहे, तर त्या माध्यमातून हे जे आहे हे फिलअप करण्याचं जे काम करण्यात आलेलं आहे. आता तुमचा जो विषय शिक्षक आहे, उदाहरण एखादा इंग्रजीचा शिक्षक असेल, मराठीचा शिक्षक असेल, तर तो काय करणार आहे, त्या मुलांचे गुण या सगळ्या माध्यमातून म्हणजे अंतर्गत मूल्यमापन, 9वीचे गुण आणि तोंडी परीक्षा हे सगळे एकत्रित करून 100 मार्काचा तो विषयाचे गुण त्या ठिकाणी तयार करणार आहे. यानंतर हे केलेले जे गुण आहेत ते तुमच्या त्या वर्ग शिक्षकांकडे, म्हणजे विद्यार्थ्यांचा वर्गाचा जो शिक्षक असेल त्या वर्ग शिक्षकांकडे केलं जाईल. वर्ग शिक्षक अशा सगळ्या विषयांचं संकलन एकत्रित करेल आणि सगळं संकलन एकत्रित केल्यानंतर तो जो रिझल्ट जो तयार केला जाईल पूर्ण वर्गाचा, तो या शालेय समितीकडे दिला जाईल. या शालेय समितीमध्ये मी म्हटलं तुम्हाला की मुख्याध्यापक आणि सचिव आहे यांचं प्रमुख कार्य आहे. हे सगळं जे आहे त्याचं पुन्हा एकदा ते पुनर्परीक्षण करणार की नक्की कशा पद्धतीने मार्क्स फिलअप केलेले आहेत आणि हे व्यवस्थित खात्री पटल्यानंतर हे जे गुण आहेत हे या वेबसाईटमध्ये भरले जातील. आता हे जे गुण वेबसाईटमध्ये भरले जाणार आहेत हे बोर्डाला प्राप्त होणार आहेत आणि बोर्डाचं काम इतकं सोपं झालेलं आहे की बोर्ड त्यानुसार तुमची जी मार्कलिस्ट आहे, जी प्रचलित नियमानुसार मार्कलिस्ट दिली जाते 100 गुणांची, 100 अशा गुणांची, म्हणजे 600 गुणांची, तर ती तुम्हाला ती बोर्ड प्राप्त करून देणार आहे. हा पहिला प्रश्न आपल्या मनातला जो होता की मूल्यमापन कसं केलं जाईल, तर हा सॉल्व्ह झालेला आहे. यानंतर दुसरा एक आपल्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झालेला आहे की 11वीचा मग प्रवेश कसा असेल. तर मला तुम्हाला मी सांगू इच्छितो आपल्याला की इयत्ता 11वीचा प्रवेश जर घ्यायचा असेल, म्हणजे तुम्हाला जर आर्ट्सला घ्यायचं असेल, कॉमर्स किंवा सायन्सला घ्यायचं असेल, ITI ला घ्यायचं असेल किंवा विविध डिप्लोमांना जर घ्यायचं असेल,
तर तुम्हाला 10वीची जी गुणपत्रिका आहे यावर तुमचं कोणत्याही प्रकारची त्या गुणपत्रिकेवर तुमचं ऍडमिशन होणार नाहीये. यासाठी याच 28 मे 2021च्या शासन निर्णयानुसार एक नवीन निर्णय त्यांनी जो दिलेला आहे 11वीच्या प्रवेशासंदर्भात, यामध्ये प्रामुख्याने त्यांनी स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की 11वीचा जो प्रवेश आहे या प्रवेशासाठी आम्ही एक प्रवेश परीक्षा घेणार आहोत, म्हणजे सीईटी, कॉमन एलिजिबिलिटी किंवा एंट्रन्स टेस्ट अशी सीईटी आम्ही घेणार आहोत. ही सीईटी 100 गुणांची असेल. आता यावर अभ्यासक्रम काय आहे, तर तुम्ही आता 10वी मध्ये म्हणजे मराठीचं असेल, हिंदी इंग्रजीचं व्याकरण आहे, ग्रामर जे आहे ते, त्यानंतर गणित असेल, विज्ञान असेल, या एकंदरीत तुम्ही केलेल्या 10वीच्या अभ्यासावर एकंदरीत ते मूल्यमापन असणार आहे. तर यामध्ये 100 गुणांची जी प्रवेश परीक्षा होणार आहे आणि ज्यावेळेस कोविडची परिस्थिती जी सामान्य होईल अशा वेळेस ऑफलाईन पद्धतीने OMR या शीटवर तुमची ती परीक्षा होणार आहे. आता OMR शीट म्हणजे काय, की ज्यावेळेस स्पर्धा परीक्षा असतील किंवा आपण स्कॉलरशिप अशासारख्या परीक्षा ज्या असतात अशा वेळेस तुम्हाला 4 पर्याय दिले जातात, म्हणजे प्रश्न आणि त्याचे 4 पर्याय दिले जातात. तर त्या 4 पर्यायांमध्ये ABCD यामधील जो योग्य पर्याय असेल त्याला तुम्ही ब्लॅक इंकने काय करायचंय, गोल असं रंगवायचं आहे, पूर्ण गोल सर्कल रंगवायचं आहे. तर अशा पद्धतीने हे तुमचे 100 जे गुण आहेत ते मिळणार आहेत. आता सीईटी जे आहे कॉमन एंट्रन्स टेस्ट या 2 प्रकारच्या असतात. यामध्ये प्रामुख्याने एक असते की निगेटिव्ह सिस्टम, म्हणजे तुमची 2 उत्तरं जर बरोबर असतील आणि दुसरी 2 उत्तरं जर चुकीची असतील तर तुम्हाला 0 मार्क मिळेल. म्हणजे वरचे 2 उत्तरं बरोबर आहेत, 1 आणि 1 2 मार्क मिळाले, पण खालचे तिसरा आणि चौथा जर तुमचा चुकीचा असेल तर 0 मार्क मिळेल. म्हणजे वर 2 जरी बरोबर असेल तरी खालील 2चे मार्क्स तुमचे आहेत ते त्याच्यामधून मायनस केले जातील. तर ही आहे निगेटिव्ह सिस्टम. पण अजून बोर्डाचे त्या याच्यामध्ये त्यांनी असं स्पष्ट उल्लेखच केलेला नाहीये की ही परीक्षा निगेटिव्ह सिस्टम मध्ये होणार आहे की तशी एकंदरीत होणार आहे. आता या शासन निर्णयामध्ये त्याने असं म्हटलेलं आहे की सर्व महाराष्ट्रासाठी सीईटी ही कॉमन आहे, सगळ्यांसाठी एकच सीईटी असणार आहे. त्यामुळे ही सीईटी जी आहे या सीईटीच्या माध्यमातून तुमचा पुढचा प्रवेश होणार आहे. आता तुम्हाला एक प्रश्न पडेल की आम्हाला मग काही विद्यार्थ्यांना जर सायन्सला प्रवेश घ्यायचा असेल, काही विद्यार्थ्यांना जर कॉमर्सला प्रवेश घ्यायचा असेल, काहींना जर डिप्लोमा इंजिनिअरिंगला जायचं असेल तर 10वीची तर मार्कलिस्ट तुमची विचारात घेतलीच जाणार नाहीये. पण या सीईटी मधून कसं तुमचा रिझल्ट किंवा कशा पद्धतीने प्रवेश केला जाईल, तर यासाठी एक प्रोसेस आहे. 11वीचा प्रवेश घेताना प्रत्येक शाळामध्ये जी विशिष्ट सीट्स असतील त्या सीटनुसार कट ऑफ लिस्ट लागेल. म्हणजे 100 गुणांपैकी एखाद्या विद्यार्थ्याला जर 80 गुण मिळाले आणि त्याला जर सायन्सला प्रवेश घ्यायचा असेल तर सर्व सीईटीचे जे विद्यार्थी आहेत ज्यांनी परीक्षा दिलेली आहे ते सगळे तिथे फॉर्म भरतील आणि त्या सीईटीच्या आधारावर मेरिट लिस्ट लागेल. जर ती मेरिट लिस्ट तुमची जर 85 मार्काला क्लोज झाली असेल आणि तुम्हाला जर 80 मार्क्स असतील तर तुम्हाला त्याच्यामध्ये प्रवेश मिळणार नाही. म्हणजे यामध्ये तुम्हाला एक गोष्ट क्लिअर झालेली आहे की तुम्हाला 10वीची जरी परीक्षा रद्द झालेली असेल तरी तुमचा अभ्यास तुम्हाला चालू ठेवावा लागेल हा सीईटी साठी, कारण सीईटी ही खूपच महत्वाची आहे. यामध्ये अजून एक महत्वाचा त्यांनी निर्णय दिलेला आहे की ही जी सीईटी आहे ती ऐच्छिक स्वरूपाची नाहीये, म्हणजे कंपल्सरी नाहीये. तुम्हाला जर वाटेल की मला सीईटी नाही द्यायची, मला माझ्या परीक्षेच्या माध्यमातून हे करायचं, रिझल्ट करायचा आहे, तर त्या संदर्भात तुम्ही परीक्षा न देता तुमचा रिझल्ट तुम्ही परीक्षेच्या माध्यमातून देऊ शकता. म्हणजेच काही मुलं या रिझल्ट बद्दल असमाधानी असणार आहे की जे मूल्यमापन केलं जाणार आहे या मूल्यमापनावर काही विद्यार्थी असमाधानी असणार की आम्हाला असं मूल्यमापन नको आहे, आम्हाला बोर्डाची परीक्षा द्यायची. तर अशा वेळेस ही जी परीक्षेसाठी ते ज्यावेळेस अप्लाय करतील त्यांची बोर्ड ज्यावेळेस संसर्गजन्य परिस्थिती व्यवस्थित होईल, सामान्य होईल, अशा वेळेस अशा विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाईल आणि या परीक्षेचं जो स्वरूप आहे ते तुमचं प्रचलितच असेल. म्हणजे 80 गुण हे तुमचे लेखी आणि 20 गुण तुमचे तोंडी आणि प्रात्यक्षिकाची 100 मार्काचा पेपर होणार आणि याचा रिझल्ट तुमचा मिळणार आहे. पण त्यांनी असं म्हटलेलं आहे की आता 11वीचा प्रवेश घेताना पहिल्यांदा सीईटीचा विचार केला जाणार आहे, कारण सीईटी मध्ये तुम्हाला जे मार्क्स मिळाले असतील त्या मार्कांच्या आधारावर तुम्हाला ऍडमिशन दिलं जाईल. पण त्यानंतर तुमचा रिझल्ट जो नवीन तुम्ही जी परीक्षा देणार आहात प्रचलित नियमानुसार, ज्या काही विद्यार्थ्यांची इच्छा असेल तर त्यांचा नंतर विचार केला जाणार आहे. त्यामुळे काही गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे माझी सर्व विद्यार्थी पालकांना एक सूचना राहील की आपण सीईटी जरी ऐच्छिक स्वरूपाची नसली, कंपल्सरी जरी नसली तरी सीईटी तुम्ही द्याच, कारण सीईटीच्या माध्यमातूनच आपल्याला प्रवेश मिळणार आहे. हा झाला आपला दुसरा प्रश्न. आता तिसरा जो प्रश्न आहे की आम्हाला सीईटी मध्ये जो अभ्यासक्रम जो आहे तो कोणत्या प्रकारचा असेल, कशा प्रकारचा असेल, तर मी म्हटलं तुम्हाला की सीईटीचा जो अभ्यासक्रम जो आहे तो प्रामुख्याने 100 गुणांची जी सीईटी आहे आणि तुमचा 10वीचा जो अभ्यासक्रम आहे तो सगळा अभ्यासक्रम एकंदरीत तुमचा गणला जाणार आहे, घेतला जाणार आहे.
याच्या माध्यमातून एक परीक्षा होणार आहे आणि या परीक्षेच्या माध्यमातून रिझल्ट होईल. त्यामुळे तुमचा जो अभ्यास आहे तो तुम्ही चालूच ठेवायचा आहे, कारण अभ्यास जर तुम्ही थांबवला तर सीईटीला जर तुम्हाला नीट गुण मिळाले नाहीत तर तुम्हाला जे पाहिजे ते कॉलेज मिळणार नाही. मग ज्यावेळेस तुम्हाला एखाद्या डिप्लोमाला जर प्रवेश घ्यायचा असेल, डिप्लोमासाठी जायचं असेल, ITI साठी जायचं असेल किंवा 11वी आर्ट्स कॉमर्स सायन्सला जायचं असेल, तर तुम्ही जी सीईटी तुम्हाला जी तुम्ही दिलेली आहे त्या सीईटीची जी मार्कलिस्ट असेल त्या सीईटीच्या मार्कलिस्ट नुसार तुम्हाला प्रवेश मिळणार आहे आणि या लिस्ट नुसारच तुमचा त्या ठिकाणी प्रवेश केला जाईल. ही पूर्ण महाराष्ट्रभर सामायिक परीक्षा आहे. त्यामुळे हे जे प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण झालेले आहेत, त्यामुळे पहिला प्रामुख्याने प्रश्न जो होता तुमच्या मनामध्ये की आता 10वीचं मूल्यमापन कसं, तर 10वीचं मूल्यमापन सांगताना मी पुन्हा एकदा सांगतोय की 50 गुणांची तुमचं 9वीचं मार्क्स आहे ते 50 गुण त्याचे कन्वर्ट केले जाणार आहेत. 30 गुण तुमचे 10वीचं अंतर्गत लेखी मूल्यांकन केलं जाणार आहे मूल्यमापन, आणि 20 गुण जे आहे ते प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षेच्या माध्यमातून आहेत. दुसरा जो तुमच्या मनामधील जो प्रश्न होता की आमची 11वीचा प्रवेश कसा होणार आहे, तर तो 11वीचा जो प्रवेश आहे तो 11वीचा प्रवेश प्रामुख्याने तुमच्या सीईटीच्या माध्यमातून होणार आहे, कॉमन एलिजिबिलिटी टेस्टच्या माध्यमातून होणार आहे. त्यानंतर त्याचा जो अभ्यासक्रम जो आहे तो अभ्यासक्रम प्रामुख्याने तुमच्या सर्व विषय जे आहेत त्या सर्व विषयांवर ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स येणार आहेत, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असे येणार आहेत आणि ते OMR या शीटद्वारे होणार आहेत आणि लवकरच त्याच्या संदर्भात शासन निर्णय देणार आहे. नक्कीच तुम्हाला याच्या संदर्भात अजूनही काही जर शंका असतील, अडचणी असतील तर याच्यामध्ये तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट टाकू शकता. नक्कीच मी तुम्हाला या संदर्भात मदत करेन. अजून तुम्हाला असे काही व्हिडिओ जर बघायचे असतील, कारण नवीन नवीन जे निर्णय बदलत आहेत त्या निर्णय संदर्भात जर व्हिडिओ तुम्हाला जर अजून पाहायचे असतील तर नक्कीच आपण आपल्या या पटवड अकॅडमी या युट्यूब चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांकडे फॉरवर्ड करा, कारण त्याच्या मनातील जे प्रश्न असतील ते पूर्ण निघून गेले पाहिजेत. तर नक्कीच आपल्याला हा सगळा व्हिडिओ आवडलेला असेल, आपण लाईक करा, शेअर करा. आपण परत पुन्हा एकदा भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.